सुस्वागतम. कुटुंब सेवा समिती सेंट थॉमस चर्च सांडोर आयोजित डिजिटल युगातील पालकत्व या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर लियान डायस गोन्साल्विस. या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जसे सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये डॉक्टर लियान डायस गोन्साल्विस आहेत. त्यांचा अनुभव व विचार आपल्या सर्व पालकांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आज आता आपण पहिलं स्वागताने चालू करूया. तर मी आमचे कुटुंब सेवा समितीचे अध्यक्ष श्री नेरस यांना सांगतो की त्यांनी डॉक्टर लियान यांचं स्वागत करावं. आपले सेक्रेटरी वर्जिनिया यांनी फादरांचं स्वागत करावं प्लीज. मुळात हा कार्यक्रम आपण दोन भागामध्ये केलेला आहे. पहिलं म्हणजे आपलं डॉक्टर लियान यांचं प्रबोधन असेल आणि त्याच्यानंतर एक गेस्ट आपल्याकडे येणार आहेत. फादरांच्या बहिणीचीच मुलगी आहे रेचल तुस्कानो म्हणून. तर ती तिचा पर्सनल एक्सपिरियन्स एका मुलाखतीद्वारे आपण सादर करणार आहोत. तर त्या अजून आलेल्या नाहीत देतात. तर आपण प्रार्थनेने या कार्यक्रमाला सुरुवात करू. मी फादरांना विनंती करतो त्यांनी प्रार्थना करा. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. सगळ्यांनी 1 मिनिट शांत राहायचं, आपले डोळे बंद करून घ्यायचे. ह्या कार्यक्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद राहावा. आपण सगळेजण जागृत पालक आहात. आपण आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करत आहोत. आपली मुलं ही आपली आहेत. त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडावं म्हणून ह्या रम्य संध्याकाळी तुम्हीही ह्या हॉलमध्ये आलेला आहात. आम्ही धर्मगुरू डॉक्टर्स आम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. प्रत्येक कुटुंब ही छोटीशी ख्रिस्त सभा आहे. तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम, शांती, ऐक्य नांदावं. आणि या कार्यक्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा. आपण गायन घेऊया. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे येईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, दुःख जेवा दाटुनिया, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धावतु सुरपापरी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, देवा तुलाही, देवा तुलाही, देवा तुलाही, देवा तुलाही
प्रार्थना देवा तुला. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा खाली बसा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण डॉक्टरांचा हा दुसरा कार्यक्रम ह्या हॉलमध्ये करत आहोत. काही दिवसाअगोदर आपण आपल्या पॅरिशमधील युवक युवतींसाठी एक कार्यक्रम या हॉलमध्ये केला. जवळजवळ 175 युवक युवती त्या कार्यक्रमासाठी हजर होते. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ह्या संध्याकाळी ह्या कार्यक्रमासाठी हजर आलेला आहात. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपलं प्रत्येकाचं कुटुंब कसं व्यवस्थित राहील ह्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आजूबाजूला काय घडत आहे ते आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघत आहोत. आणि ह्या वादळामध्ये आपलीसुद्धा कुटुंब त्यामध्ये सापडू नयेत. एक चांगलं पालकत्व कसं आपल्याला निभावता येईल त्याबद्दल सुंदर मार्गदर्शन आता आपल्याला डॉक्टर करणार आहेत. ह्या दिवसामध्ये डॉक्टर या ठिकाणी कार्यक्रमाला जातात. त्या दिवशी त्यांचा निर्मळला पण एक कार्यक्रम झाला. आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं बिझी शेड्यूल आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करू. मी जास्त वेळ घेत नाही. डॉक्टरांना सांगतो तुमचा वेळ. गुड इव्हनिंग. पहिल्या प्रथम म्हणजे फादरांचे आभार मला आज संधी दिल्याबद्दल, आणि तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही सगळेच आलात मोठ्या संख्येने. सुरुवात करण्याअगोदर हे जे आपलं सेशन आहे, मी काही ह्यावरती लेक्चर नाही करणार की परफेक्ट पेरेंटिंग कसं करायचं, कारण त्यातला काही भागच नाही आहे. देर इज नो परफेक्ट पेरेंटिंग. देर इज नो परफेक्ट पेरेंट. जसं जसं बाळ वाढतं तसं तसं पालकही त्याच्यासोबत वाढतात. सो बिफोर हॅविंग अ चाइल्ड नोबडी ॲक्च्युली नोज हाऊ टू टेक केअर ऑफ अ चाइल्ड. पण काही थिअरीज आहेत, काही रिसर्च केलेले आहेत सायंटिस्टने. आपण त्याबद्दल जास्त बोलणार. वी आर गोइंग टू टॉक अबाउट फॅक्ट्स अँड नॉट अबाउट एक्सपिरियन्सेस. नोबडीज पर्सनल एक्सपिरियन्स कॅन हेल्प समबडी एल्स. दिस इज वॉट आय पर्सनली फील वेन इट कम्स टू पेरेंटिंग. आपण सुरुवात करूया एका प्रश्नाने, आणि ह्याचं उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजे. तुमच्या बालपणात आणि तुमच्या मुलांच्या बालपणात काय फरक आहे? तुम्हाला काय फरक दिसतो? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन युअर चाइल्डहूड अँड युअर चाइल्ड्स चाइल्डहूड? टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. अजून काही? गेम्स, बरोबर. गेम्समध्ये एक्झॅक्टली काय? हां, आउटडोर गेम्सने पूर्ण बॅकसीट घेतले अँड देर आर मोर ऑफ ऑनलाईन गेम्स दॅट वी सी. एनिथिंग एल्स? अजून काही? कॉम्पिटिशन्स, येस, करेक्ट. कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. वी हॅड हार्ड टाइम्स अँड दे आर हॅविंग इझी टाइम्स. ओके, अजून काही? ओके, सो आपल्याला आजी आजोबांनी सांभाळलं आहे आणि हल्लीची मुलं बेबी सिटिंग्समध्ये जास्त असतात. ओके, अजून? ओके, पालकांना मुलांसाठी वेळ नाही आहे. मे बी आपल्या टायमामध्ये आपली आई किंवा आजी आजोबा कोणीतरी घरी असायचं, जे आत्ता नाही दिसत आहे. हां, येस, करेक्ट. आपलं फॅमिलीचं जे डायनॅमिक्स आपण म्हणतो ते थोडंसं न्यूक्लिअरकडे जातं आहे. न्यूक्लिअर म्हणजे आई वडील आणि मुलं फक्त. इट्स नो मोर अ जॉईंट फॅमिली. हा बदल आपल्याला दिसतो आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांच्या ह्याच्यामध्ये. ओके, एनिथिंग एल्स? बरोबर, व्हर्च्युअली मुलं जास्त जगत आहेत. व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन सोशल मीडियावरती जास्त असत आहेत. अजून काही? सॉरी? येस, पेशन्स लेवल मुलांमध्ये कमी आहेत. ओके, अजून? फूड हॅबिट्स, खाण्याच्या पद्धती बऱ्याच आपल्या इव्हॉल्व झाल्यात अक्रॉस टाईम. अजून काही? येस, मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव हा जास्त आपल्याला दिसतो मुलांमध्ये. आणखी कोणाला काही शेअर करायचं आहे?
जबाबदारी हा प्रकार मुलांना कळत नाही आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज नाही माहीत. तुम्हाला काय बोलायचं? थिंकिंग लेवल थोडंसं, मच्युरिटी खूप फास्ट येते आहे मुलांमध्ये. येस. बरोबर, गॅजेट्समध्ये, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये ते जास्त जगत आहेत. अजून कोणाला काही? कोविडमुळे बऱ्याच पालकांना मुलांसाठी मोबाईल्स, लॅपटॉप्स, टॅब्स हे अवेलेबल करून द्यावे लागले. लाईक वी हॅड टू गिव्ह देम, कारण स्कूल्स वगैरे शिक्षण पूर्णच ऑनलाईनवरती शिफ्ट झालं. तो वी वर काइंड ऑफ हेल्पलेस. कॉम्पिटिशन खूप आहे मार्क्समध्ये, शाळेंमध्ये भरपूर शाळा झाल्या आहेत. राईट. फायनान्शियली आपल्या मुलं खूप सिक्युअर्ड आहेत ॲज कम्पेअर्ड टू अज. म्हणजे आपल्या टाईममध्ये थोडंसं फायनान्शियल क्रायसिस असायचं. मला तरी वाटते एक 70% घरांमध्ये फायनान्शियल इश्यूज असायचे. नाव इट इज लाईक 30% ऑफ किड्स माइट बी फेसिंग सम फायनान्शियल क्रायसिस, बट रेस्ट 70% अ व्हेरी सिक्युअर्ड फायनान्शियली बघायला गेलं तर. येस येस, दे कांट लिसन टू नो. जे काही हवं आहे ते मिळतं, सांगितलं की मिळतं. सो लिसनिंग टू नो ऑर टेकिंग रिजेक्शन्स, आपण रिजेक्शन कसं फेस करायचं, दॅट हॅज बिकम अ चॅलेंज. आणखी कोणाला काही शेअर करायचं आहे? सिंगल पेरेंटिंग वाढलेलं आहे. ओके, तसं बघायला गेलं तर आपलं जे वसईचं कल्चर जे आहे, most of the fathers work abroad. So there is only, ideally, even if the father is there in the loophole, still mother is the one who is taking care of the child, and that is also called single parenting. बऱ्याच आयांना हे माहिती पण नसणार की they are single parenting their children. वन चाइल्ड हे कॉन्सेप्ट आपल्याकडे येते की आम्ही दोघं आणि आमचं एक. ओके, छान. सो आपण बरेच डिफरन्सेस पॉईंट आऊट केले आहेत, अँड दिस इज एक्झॅक्टली वॉट जनरेशन गॅप इज. आता आपण इथे बहुतेक जण जे प्रेझेंट आहेत, ओके, वी मोर आर बिलॉंगिंग टू अ मिलेनियल्स कॅटेगरी ऑफ जनरेशन, आणि आपण पेरेंट करतो जेनझीज आणि जेन अल्फा. ओके, आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे टेक्नॉलॉजी. जे 30s आणि 40sमध्ये आहेत आता आणि जे पेरेंटिंग करते, सो त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी हे कुठेतरी टीनेजमध्ये हळूहळू एक्सपोज झाले आपल्याला. वी हॅव सीन वर्ल्ड विदाऊट टेक्नॉलॉजी, जिथे टेक्नॉलॉजी अजिबात अवेलेबल नव्हती, अँड देन वी हॅव सीन हाऊ मोबाईल्स अँड ऑल गॉट इव्हॉल्ड, आणि आपल्याला टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर झालं आहे. ओके, now the kids whom we are parenting, they are born in a technology era, and the gen alphas जे 2012 नंतर जन्मलेत, ज्यांना आपण जेन अल्फाज म्हणतो. सो फॉर देम द चॅलेंज इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, समथिंग अबाउट टेक्नॉलॉजी. ओके, सो ह्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट झाला आहे. त्या इम्पॅक्टबद्दल आपण टुवर्ड्स दी एंड डिस्कस करणार, आणि आपण हे कसं आपल्या घरामध्ये टॅकल करू शकतो ते बघणार. बिफोर दॅट आय वूड लाईक टू जस्ट एनहॅन्स युअर नॉलेज ऑन डिफरंट पेरेंटिंग स्टाईल्स. आपल्याकडे मेजरली 5 पेरेंटिंग स्टाईल्स असतात. ओके, ॲज पर द सायकोलॉजी वी हॅव 5 पेरेंटिंग स्टाईल्स. द व्हेरी फर्स्ट इज अथॉरिटेरियन पेरेंटिंग, जे आपल्याला अगोदर बघायला मिळायचं. मे बी वी हॅव एक्सपिरियन्स वेअर द पेरेंट यूज टू बी इन अ अथॉरिटी, डॉमिनंट. मी सांगणार तसंच होणार, मी सांगणार ती पूर्व दिशा.
ओके, अँड ॲज अ चाइल्ड आय जस्ट हॅव टू फॉलो जे माझे आई वडील मला सांगत आहेत. सो दिस इज अथॉरिटेरियन पेरेंटिंग. ही जी प्रकारची पेरेंटिंग आहे ह्याचे पण काही चांगले हे आहेत की ऑफकोर्स वी रिस्पेक्ट हायरार्कीज. आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये एक डिफरन्स असा आहे की आपण एल्डर्सचं रिस्पेक्ट करायचे. स्कूलमध्ये टीचर्स असो, आपल्याला भीती वाटायची, अंकल आले आंटी आले आपल्याला भीती वाटायची. पण हल्लीच्या मुलांमध्ये ते कुठेतरी नाही आहे. दे आर नॉट स्केर्ड ऑफ एनी वन. सो रिस्पेक्टिंग द हायरार्की इज नॉट सीन. कारण हे जे अथॉरिटेरियन पेरेंटिंग होतं हे कुठेतरी फेड होतं आहे. वी डोंट डिक्टेट decisions, we don't dominate students nowadays, or we don't dominate our children's nowadays, right? आणि त्याचं चांगलं असं हे आहे की आपलं जे जनरेशन आहे, ओके, वी हॅव ऑलवेज बीन इन अ व्हेरी कुकून. म्हणजे एकदम सेफ, जॉब करणार 9 to 5, जास्त काही एक्सप्लोर नाही करणार, नेवर गोईंग आउट ऑफ आर बॉक्स अँड थिंकिंग समथिंग, कधी बिझनेसचा विचार नसेल केला है ना. सो हे सगळं नाही झालं आहे आपल्या टायमाला, बिकॉज वी वर ऑलवेज अंडर सम पेरेंटल प्रेशर. तो धाक असायचा, मी नाही हे करू शकत किंवा मी नाही सांगू शकत. सो सेल्फ कॉन्फिडन्स इज अन इश्यू. आपण बघणार की आपण जेवढे कॉन्फिडेंट नाही आहेत तितकी आपली मुलं आहेत. सो दिस इज बिकॉज ऑफ दिस पेरेंटिंग स्टाईल. जे आपले पेरेंट्स अथॉरिटेरियन होते, डॉमिनेटिंग होते, म्हणून आपल्यामध्ये तितका कॉन्फिडन्स कधी डेव्हलप नाही झाला. ओके. द सेकंड इज निग्लेक्टफुल पेरेंटिंग. जिथे आईवडिलांना टाईमच नसतो. दे डोंट गिव्ह इनफ टाईम. मे बी जाणून बुजून नाही, पण दोघांना कामावरती जायचं असतं, घरी दुसरं कोणी नाही आहे, मुलं बेबी सिटिंगमध्ये असतात. सो दे आर नॉट अवेलेबल. ते प्रोव्हाइड सगळं करतात, स्कूलची फी भरणार, ट्युशनची फी भरणार, बेबी सिटिंगचं अरेंजमेंट करणार, त्यांना जे पाहिजे ते देणार, बट फिजिकली और इमोशनली द पेरेंट इज नॉट अवेलेबल. कधी विचारणार नाही आपल्या मुलाचं की तुझं कसं चाललं आहे, व्हॉट इज गोईंग ऑन, स्कूलमध्ये काय होतं आहे, काय नाही होत तुझ्या आयुष्यात, त्यांना काहीच माहीत नसतं. सो दिस इज निग्लेक्टफुल पेरेंटिंग, जे काही घरांमध्ये दिसतं. ओके. सिंगल पेरेंटिंगमध्ये पण बऱ्याच निग्लेक्टफुल पेरेंटिंग पॅटर्न्स असतात की जिथे एक पेरेंट अवेलेबलच नाही आहे आणि एक पेरेंट फक्त प्रोव्हायडर आहे, फक्त गोष्टी प्रोव्हाइड करून देतो. ओके. सो दिस इज निग्लेक्टफुल पेरेंटिंग. थर्ड इज सबमिसिव्ह पेरेंटिंग. आपलं मुलगं जसं सांगणार तसं होणार. सो पेरेंट टेक्स अ बॅकसीट अँड एव्हरीथिंग इज अकॉर्डिंग टू द चाइल्ड. हे आपल्याला दिसतं आता. माझ्या मुलाने असं सांगितलं म्हणजे असंच होणार घरी. माझ्या मुलाला हे पाहिजे म्हणजे त्याला हे मिळणार. माझ्या मुलाला असं वाटते म्हणजे ओके हेच बरोबर आहे आणि आपण हेच करायचं. इथे पेरेंटचा रोल नसतो. एव्हरीथिंग इज अराउंड द चाइल्ड. सो दिस इज सबमिसिव्ह पेरेंटिंग. Fourth is helicopter parenting. This is also very common in parents nowadays. Overprotective about the child. म्हणजे काहीच न होऊन द्यायचं. ओव्हर इन्व्हॉल्वमेंट. पडलं की लगेच धावत जायचं. स्कूलमध्ये थोडंसं काय झालं की लगेच भांडायला रेडी टीचरसोबत, दुसऱ्या मुलांसोबत. तू असं कसं बोललं, तू माझ्या मुलाला असं केलं, तू ते केलं. एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह अबाउट एव्हरीथिंग. काय करते, कसं करते, काहीच त्याला ट्राय करून न देणं. चूक ही झालीच नाही पाहिजे. आय विल बी देअर. मी पहिलंच त्याला सांगणार की हे बरोबर कसं करतो. सो ही नेवर मेक्स एनी मिस्टेक. सो दिस इज कॉल्ड ॲज हेलिकॉप्टर पेरेंटिंग. हे पण आपल्याला हल्ली खूप दिसतं. अँड ह्याचा डिसॲडव्हान्टेज किंवा ह्याचा परिणाम काय होतो, जसं मुलं मोठी होतात त्यांच्याकडे चॅलेंजेस येतात लाईफमध्ये, तेव्हा ते हँडल नाही करू शकत. वॉट दे डू इज दे प्रिफर टू एंड देअर लाईफ. कारण त्यांना ते प्रेशरनी किंवा माझ्याकडनं समजा काही चूक झाले, ह्याला मी कधी सामोरे गेलंच नाही. इट वॉज ऑलवेज माय पेरेंट. शाळेत काय झालं की मम्मी यायची,
मी पडलं की लगेच डॅडी येणार धावत, उचलणार मला. सो मला माहितीच नाही की काय करायचं आहे. कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम आला, मला प्रोजेक्ट नाही करता येणार, माझे पेरेंट्स करून देणार. सो एव्हरीथिंग वॉज प्रोव्हाइडेड. आता जेव्हा मी मोठा झाला आहे, मी ठराविक गोष्टी पेरेंट्ससोबत शेअर नाही करू शकत, तेव्हा माझ्याकडे माझे स्किल्स, कोपिंग स्ट्रॅटेजीज आपण म्हणतो, ते नाहीच आहेत. सो आय डोंट नो व्हॉट टू डू. आय कॅनॉट गो टू माय पेरेंट्स फॉर XYZ रिझन्स, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते मला माहितीच नाही. देन दिस चिल्ड्रन विल चूज अ वे विच फील्स लाईक कुठेतरी पळून जायचं, मित्रांसोबत काहीतरी भलतंच करायचं, किंवा वी हॅव सो मेनी suicidal cases coming up. So this is the way that they choose, and this is majorly because of helicopter parenting, overprotective parenting. And the last one, fifth, which is a very good parenting style, that is assertive parenting. Assertive parenting मध्ये कसं असतं की there are rules, there are boundaries. Okay, but all this is discussed with the child. त्याचे इमोशन्स, त्याचे फीलिंग्स कन्सिडर करून आपण कुठलाही निर्णय घेतो त्याच्या बाबतीमध्ये. फॉर एक्झाम्पल, साधी सोपी गोष्ट म्हणजे फोन. ओके, आता समजा फोनसाठी तुम्ही रूल बनवताय. सो मोस्टली घरांमध्ये कसं असतं की तू 10 नंतर फोन नाही यूज करायचा. ओके, यू आर नॉट गोइंग टू यूज फोन आफ्टर 10. 10 नंतर तुझा फोन माझ्याकडे असला पाहिजे. पण पेरेंट्स यूज करतात. पेरेंट्स आर यूजिंग देअर फोन टिल 11, 12. सो दॅट इज नॉट फेअर. आणि हे तुमच्या मुलांना वाटतं की दिस इज नॉट फेअर टू मी. पण डॅडी तर यूज करतो ना, मम्मी तर असते ना फोनवर, ती फक्त माझाच फोन घेतो. सो assertive parenting मध्ये when you set rules, everybody follows it and everybody is considered. तुम्ही जेव्हा पण कुठला रूल सेट करतो तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पण विचारतो की ठीक आहे, आपण तुला ह्याबद्दल कसं वाटतं. आपण असं असं विचार केला आहे की वी विल हॅव डिनर, ॲटलीस्ट 1 मील टुगेदर. व्हॉट डू यू थिंक? आपण कुठे बसायचं एकत्र जेवायला? तुला कुठली जागा आवडते घरामध्ये? So you consider your child's feelings, emotions and his perspective. So this is assertive parenting, which is very important for us these days. बाकीचे जे parenting styles आपण बघितले, this all parenting styles have lot of disadvantages. भरपूर त्याचे तोटे आहेत. पण जर आपण असर्टिव्हली पेरेंटिंग करतो, जिथे आपण मुलाचं फक्त फिजिकल हेल्थ नाही, पण त्याचे इमोशन्स काय आहेत, फिलिंग्स काय आहेत, आपण त्याच्यावरती जेव्हा फोकस करतो किंवा ते कन्सिडर करतो, तेव्हा आपण त्यांच्यासाठी एक सेफ प्लेस बनवतो. एवढ्या टायमामध्ये, या पूर्ण महिन्याभरामध्ये आय एम हॅव्हिंग सेशन्स विथ यूथ, स्कूल्समध्ये वगैरे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा त्यांना मी विचारते की तुमची सेफ प्लेस कोण आहे, सेफ व्यक्ती तुम्हाला कोण वाटते, किंवा तुम्ही समजा कुठल्या प्रॉब्लेममध्ये असाल तर तुम्ही सगळ्यात पहिलं कुणाकडे जाणार, 80% मुलांचं उत्तर हे फ्रेंड्स असतं. नोबडी इज टेकिंग देअर पेरेंट्स नेम. वाय? कोणाचंच उत्तर हे माय होम और माय मदर और माय फादर, माय पेरेंट हे नसतं. दे आर नॉट रेडी टू शेअर देअर प्रॉब्लेम्स विथ देअर पेरेंट्स. नक्की काय होतं, व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट इज द गॅप. बिफोर वी गो टुवर्ड्स दिस की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स होत आहेत, वी नीड टू अंडरस्टँड की आपल्या मुलांना सध्याच्या जगामध्ये, आपण ज्या जगात वाढलो आहेत ना, दॅट वर्ल्ड इज लेफ्ट बिहाइंड. आता जे जग आहे,
आपल्याला किंवा पुढे जे जग असणार आहे, वी हॅव टू प्रिपेअर देम फॉर दॅट. आणि ते चॅलेंजेस आपल्याला ॲज अ पेरेंट माहीत असायला हवे. द व्हेरी फर्स्ट थिंग इज अनएम्प्लॉयमेंट, कॉम्पिटिशन. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे फक्त जॉब न मिळणं असं नाही. बेरोजगारी म्हणजे जॉब नसणं हे नाही होत. अनएम्प्लॉयमेंट मीन्स इफ आय हॅव डन एन MBA, I am working at a bachelor's level. That is also unemployment. This is the biggest challenge with which youths are facing these days. आणि हे पेरेंट्सच्या लक्षात नाही येत आहे somehow. They are not understanding the pressure. बरेच पेरेंट्स ह्या विचारात जगत आहेत की आमच्यासाठी गोष्टी खूप कठीण होत्या, ह्यांच्यासाठी खूप सोप्या आहेत. इट इज वाईस वर्सा. आपल्यासाठी गोष्टी खूप सोप्या होत्या. आपण इंटरव्ह्यूला जायचे, 10-50 लोक बसायचे. तुमची मुलं इंटरव्ह्यूला जातात, तिथे 1000 लोक बसलेली असतात. 1000तून एकाला निवडायचं असते. ही ऑर शी हॅज टू प्रूव्ह इन thousands, समटाईम्स इन millions. दॅट प्रेशर इज देअर. आणि हे प्रेशर कुठून चालू होतं? स्कूलपासनं. आणि इट इज नॉट कमिंग फ्रॉम स्कूल, इट इज कमिंग फ्रॉम पेरेंट्स. 10वरती तुला 9च का मिळाले? वाय डिड यू? 1 मार्क कुठे गेला? आपण कधी विचार करतो का आपल्याला मिळालेले का 10मधून 10 कधी? बट स्टील वी मेक इट अ पॉईंट दॅट वी आस्क. 9 मिळाल्यात त्याचं कौतुक नसतं, पण 1 कुठे गेला तो प्रश्न आपण विचारतो. So that kind of pressure children are facing. And आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जर आपल्या शाळेच्या दिवसात मागे गेलो, आपल्या क्लासमध्ये आपल्या बॅचमधले असे काहीतरी व्यक्ती असतील जे हल्ली जीवनामध्ये खूप मस्त करत आहेत. दे आर अर्निंग वेल, खूप चांगले सेटल्ड आहेत, चांगला पैसा कमवत आहेत, चांगलं नाव केलं आहे. ते पहिले 3 टॉपर्समध्ये त्यांचं नाव होतं का हा प्रश्न विचारा. इट्स व्हेरी रेअर दॅट पीपल हू मेक हिस्ट्री or people who are doing well in their life are in the first 3 toppers of the class. So हे जे ग्रेड्स आहेत, आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे, ज्याच्यासाठी आपण मुलांना इतकं प्रेशराईज करतो की एवढे मिळालेच पाहिजे, तेवढं झालंच पाहिजे, 60च का 70च का 80 पाहिजेत. इज इट रिअली वर्थ इट? इज इट गोइंग टू डिफाईन what your child is going to become as a adult or as a human being? ह्याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. त्याची कपॅसिटी असेल की मॅथ्समध्ये तो 50%नेच परफॉर्म करतो, बट ही विल हॅव सम अदर स्ट्रेंथ. मे बी तो स्पोर्ट्समध्ये चांगला आहे किंवा तो लिटरेचरमध्ये चांगला आहे, त्याचं इंग्लिश चांगलं आहे. वी डोंट फोकस ऑन स्ट्रेंथ. मॅथ्समध्ये खराब करतो, मॅथ्सचे 3-4 ट्युशन्स लावणार, एक्स्ट्रा क्लासला जा. बट वॉट अबाउट द स्ट्रेंथ? आपण तिथे फोकस का नाही करत? ओके, ही इज गुड इन इंग्लिश, मे बी त्याला इंग्लिशमध्ये काहीतरी दुसरी काहीतरी लँग्वेज त्याला शिकायची असेल, त्याचं लँग्वेजमध्ये इंटेलिजन्स खूप चांगलं असेल. लेट मी एनहॅन्स हिज लर्निंग इन दी एरिया विच इज हिज स्ट्रेंथ. काही मुलं स्पोर्ट्समध्ये खूप छान करतात, बट दे आर नॉट दॅट गुड विथ स्टडीज. मग आपण स्पोर्ट्सकडे का फोकस नाही करत? सो दिस काइंड ऑफ प्रेशर्स फ्रॉम पेरेंट्स, फ्रॉम एज्युकेशन, हे मुलांसाठी खूप त्रासदायक होतं आहे. सेकंड इज पियर प्रेशर. त्यांच्या मित्रमैत्रिणींकडनं जे प्रेशर येतं, ओके, दे हॅव टू बी अ पार्ट ऑफ अ ग्रुप. सगळ्या मुलांचा एक मित्रांचा किंवा मैत्रिणींचा एक ग्रुप असतो.
ओके, आणि त्या ग्रुपचा आपल्याला एक भाग व्हायचं आहे. त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागणार किंवा त्याच्यासाठी जे प्रेशर्स येत आहेत, दे आर ॲब्सोल्युटली फ्रस्ट्रेटेड विथ दॅट. रिलेशनशिप्स म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये माझ्या दोन्ही मैत्रिणीचे बॉयफ्रेंड आहेत, मग ते प्रेशर की तुझा का नाही आहे, तू पण बघ कोणतरी. माझ्या ग्रुपमध्ये माझे दुसरे फ्रेंड्स हे काहीतरी ड्रग्ज घेत आहेत किंवा सिगरेट पित आहेत किंवा वेपिंग करत आहेत, ई सिगरेट ज्याला आपण म्हणतो. मग तू ट्राय करून बघ, तू का नाही करत, तू भित्रा आहेस, डरपोक आहेस, तू घाबरतो. दिस काइंड ऑफ प्रेशर्स. मग आता करायचं काय? जस्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट ग्रुप दे गिव्ह इन. ते ट्राय करतात ती गोष्ट. नेक्स्ट इज सोशल मीडिया. जसं तुम्ही सर्वांनाच सांगितलं आहे, आता सोशल मीडिया हे काही वाईट नाही आहे आणि आपण मुलांना याच्यापासून लांब नाही ठेवू शकत. बट ॲज अ पेरेंट वी शूड अंडरस्टँड दॅट आपलं जग हे वसई असायचं. वी वर स्टेईंग इन अ व्हेरी स्मॉल सिटी, बट ड्यू टू सोशल मीडिया एक्सपोजर मुलांना आता दुसरे कल्चर्स, दुसऱ्या कम्युनिटीज, दुसऱ्यांचे थॉट प्रोसेस, त्यांचे पर्स्पेक्टिव्स, सो दे हॅव ब्रॉडन देअर थिंकिंग अँड देअर माइंड्स. कधी कधी आपली मुलं मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की समजा आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत काय कोणाबद्दल बोलत असतील तर तुमची मुलं तुम्हाला सांगणार की आई हे चुकीचं आहे, तू नको बोलू, तुला माहिती आहे का काय झालं आहे, खरं खोटं तुला माहिती आहे का. सो दिस थिंग्स कम्स फ्रॉम चिल्ड्रन. बिकॉज सोशल मीडियामुळे त्यांना इतकं एक्सपोजर मिळालं आहे की काय चुकीचं काय बरोबर ह्याच्यामध्ये जी रेष असते, द ग्रे पार्ट, ब्लॅक अँड व्हाईटमधला जो ग्रे पार्ट असतो तो त्यांच्यासाठी खूप मोठा झाला आहे. सो वी ॲज अ पेरेंट नीड टू अंडरस्टँड दॅट. आणि हा जो भाग आहे चुकीचं किंवा बरोबर ह्याच्यावरती आपण पुढे येणार आणि खूप चर्चा करणार. बिकॉज दिस इज द रिझन वाय आर चिल्ड्रन आर नॉट टॉकिंग टू अस टुडे. ते आपल्याशी गोष्टी शेअरच नाही करत ह्या भागामुळे. अनदर थिंग दॅट वी सी इज ॲक्सेसिबिलिटी. हल्ली मुलांना सर्वच गोष्टी अवेलेबल आहेत. इट इज नॉट जस्ट अबाउट गॅजेट्स, इट इज अबाउट सर्टन सबस्टन्सेस, ड्रग्स, अल्कोहोल. स्कूल आणि कॉलेजेसच्या बाहेर ड्रग्ज आणि अल्कोहोल विकले जातात. आपल्या टायमामध्ये ते नव्हतं. आपल्याला माहिती होतं LSD, कोकेन, ई सिगरेट, वेपिंग काय असतं. नो, वी नेवर न्यू ऑल दिस. हे सगळे कॉन्सेप्ट्सच नव्हते आपल्याकडे आणि मिळायचं पण नाही. कधी वाटलं की अरे हे काय असतं ट्राय करायला तर मिळणार पण नाही कुठे. पण हल्ली ॲक्सेसिबिलिटी आहे, अवेबिलिटी आहे या सगळ्या गोष्टींची. दिस इज अनदर प्रॉब्लेम. सो तुमच्या मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत सोसायटीमध्ये जे आपल्यासाठी अवेलेबल नसायचे. आणि ह्या गोष्टीचं नॉलेज बहुतेक तरी पेरेंट्सना नाही आहे. ते अजून त्यांच्याच काळात जगत आहेत. नाही, हे असं सगळं आपल्याकडे नाही होत, हे आपल्या वसईमध्ये नाही मिळत, हे आपल्या वसईमध्ये ह्यातला काही प्रकार नाही आहे. नो, तुम्ही डिनायलमध्ये आहात. यू हॅव टू कम आऊट अँड एक्सप्लोर की आपल्या वसईमध्ये हल्ली काय काय चाललं आहे आणि काय काय होते आहे. आपल्या मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टीच्या सवयी लागू शकतात, त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो वी नीड टू अपग्रेड आवरसेल्व्स. आणि हे कशासाठी करायचं? जर आपल्यालाच माहिती नसणार तर आपण आपल्या मुलांना कसं एड्युकेट करणार? ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे घरी त्यांच्याशी की हे बघ, हे असं असं काहीतरी असू शकतं. दीज आर द थिंग्स जे तुझ्या स्कूलच्या बाहेर
तुला देऊ शकतात, मिळू शकतात, विकत आहेत लोक, बरीच मुलं हे कन्झ्युम करत आहेत किंवा खात आहेत, पित आहेत, ह्याच्याने काय होतं, काय परिणाम होतो, ह्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सो वी हॅव टू बी अवेअर. अँड नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिलेशनशिप्स. आपल्या टायमामध्ये आपल्याला रिलेशनशिप्सबद्दल काय माहिती होतं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, बरोबर? जास्तीत जास्त ब्रेकअप किंवा नातं तुटणं, लग्न तुटणं वगैरे. तुमच्या मुलांना जाऊन विचारा रिलेशनशिप्सचे किती प्रकार असतात. 5च्या कमी ते तुम्हाला सांगणार नाही. सो रिलेशनशिप्समध्ये सिच्युएशनशिप असतं, बेंचिंग असतं, 2 टायमिंग असतं, ब्रेड क्रमिंग असतं, भरपूर नावं आहेत आणि ह्या सगळ्या रिलेशनशिपचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. सो जितकं सोपं आपल्यासाठी होतं तितकं सोपं त्यांच्यासाठी नाही आहे. सो त्यांना जरी रिलेशनशिप हा शब्द किंवा मॅरेज ॲज अ कॉन्स्टिट्यूशन ह्याचा विचार करायचा असेल तरी त्यांना बरेच ऑप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल लिव्ह इन. आपल्याकडे लिव्ह इन येतं आहे वसईमध्ये, जिथे मुलगा आणि मुलगी एकत्र राहते, बट दे आर नॉट मॅरिड, दे आर नॉट गोइंग टू गेट मॅरिड. सो हे एक मोठं चॅलेंज आहे त्यांच्यासमोर आणि ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. सो दॅट वी कॅन एड्युकेट देम अबाउट दिस थिंग्स. आता राहिला प्रश्न हा की मुलांचे हे एवढे प्रेशर्स आहेत, त्यांच्यावरती एवढा ताण आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्या जीवनात होत आहेत. तुम्हाला काय वाटतं ते का तुमच्याशी येऊन नाही बोलत? वाय दे डोंट प्रिफर टू टॉक टू देअर पेरेंट्स? घाबरा असणं, फिअर. ओके, अजून काही कारण? विचार करून सांगा. कुड बी रॉंग टाईप ऑफ पेरेंटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? की अवेलेबलच नाही आहेत पेरेंट्स. हां, करेक्ट, बरोबर, राईट. सो पेरेंट्सला टाईमच नाही आहे, त्यांच्याकडे वेळच नाही आहे की मुलगा किंवा मुलगी येऊन आपल्याशी बोलेल. एनिथिंग एल्स, एनी अदर रिझन? हां, दे विल नॉट अंडरस्टँड मी. ते खूप आउटडेटेड आहेत, त्यांचे विचार खूप जुने आहेत, त्यांना कळणारच नाही माझा प्रॉब्लेम काय आहे. जनरेशन गॅप, करेक्ट. येस, वी डोंट लिसन, वी रिॲक्ट अँड वी जज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण ह्याच्यावरती बोलणार. अजून कोणाला काहीतरी बोलायचं होते? हां, त्यांना असं वाटतं की माझा जो मित्र आहे, जो माझ्या वयाचा आहे, तो जास्त समजू शकणार की मला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतो आहे. पण हे का? असं का? वाय दे फील दॅट my friend is a better person to talk and not my parent? Communication gap, yes, correct. Communication gap तर आहेच. Generation gap is something that we can't do about, म्हणजे आपण त्याच्याबद्दल काहीच नाही करू शकत, पण कम्युनिकेशन गॅपबद्दल आपण करू शकतो. एनिथिंग एल्स, एनी अदर रिझन? एम्पथी, व्हेरी गुड. एम्पथी आणि सिम्पथीमध्ये फरक असतो. सिम्पथी म्हणजे दया करणं, दया येणं आपल्याला. एखाद्याचं काही वाईट झालं की आपल्याला असं वाटतं अरे बापरे किती वाईट झालं. एम्पथी इज आपल्याला वाईट वाटतं आणि आपण त्याच्याबद्दल काहीतरी करतो. दॅट इज एम्पथी.
एनिथिंग एल्स? ओके, सो तुम्ही हे जे सगळे प्रॉब्लेम्स सांगितले की आपली मुलं ह्या कारणासाठी आपल्याकडे येत नाही, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जजमेंट, फिअर ऑफ बीइंग जज्ड. ओके, आणि हे मी असंच नाही सांगत आहे. बऱ्याच यूथ्सना हा प्रश्न विचारला आहे की एक्झॅक्टली काय आहे जे तुम्हाला पेरेंट्सकडे जायला किंवा त्यांची मदत घ्यायला थांबवतो. अँड द आन्सर इज ते आम्हाला जज करणार. जज करणं म्हणजे न्यायनिवाडा करणं की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. वी इमिडिएटली आपल्याला जेव्हा मुलं येऊन काय सांगतात, तुम्ही तो टाईम आठवा जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी पहिले स्कूलला जायचे, सिनियर KG ज्युनियर KGमध्ये वगैरे लहान होते, तेव्हा ते धावत येऊन तुम्हाला सांगायचे की नाही सगळं, आज हे झालं, आज ते झालं, मम्मी मी असं केलं, मम्मी मी तसं केलं, डॅडी आज मी हे केलं, आज मी ह्याला मारलं, मी ह्याचा टिफिन खाला, हे सगळं ते येऊन सांगायचे. पण मग ते हळूहळू बंद करतात. आणि युजली पेरेंट्सना काय वाटतं माहिती आहे, ते मोठे होतात ना म्हणून ते सांगायचं बंद करतात. नो, आपले जे रिॲक्शन्स येतात ना त्याच्यावरून ते शिकतात की ओके, हे मी काहीतरी चुकीचं केलं आहे आणि हे मला मम्मीला किंवा डॅडीला नव्हतं सांगायचं बिकॉज दिस मेड देम अपसेट. त्यांना ह्याच्यावरून राग आला आहे माझ्यावरती, सो ह्या गोष्टी मला नाही सांगायच्या. सो दिस डेव्हलप्स ओव्हर द इयर्स. आत्ता आपण ह्याबद्दल काय करू शकतो, सगळ्यात इम्पॉर्टंट की बाय चान्स तुमची मुलं तुम्हाला येऊन सांगत असतील अजूनही, व्हेरी फर्स्ट थिंग इज लिसन. लिसन, ऐका, फक्त ऐका, काहीच बोलू नका. त्यांना ॲडवाईस तर तुमची पाहिजेच नाही. दे डोंट नीड युअर ॲडवाईस ॲट दॅट मोमेंट अँड दॅट इज नॉट अ राईट टाईम. आता समजा कोणाचा लागला असेल, भयंकर लागला, ॲक्सिडेंट झाला आहे, सगळ्यात पहिलं तुम्ही त्याला काय सांगणार किंवा काय करणार? तुम्ही फर्स्ट एड करणार, राईट? हॉस्पिटलला घेऊन जाणार की तुम्ही तिथे बसून त्याला सांगणार तू ही चुकीची गाडी चालवली, हां, तुझी कदाचित चुकी असणार, तू राईट साईडनं नव्हता यायला पाहिजे, तू लेफ्ट साईड घ्यायला पाहिजे होती. डू वी डू दॅट? नाही. तिथे गरजेचं काय आहे? फर्स्ट एड गरजेचं आहे, हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे, बँडेड करणं गरजेचं आहे. अँड देन वी कॅन टॉक अबाउट दिस की एक्झॅक्टली काय झालेलं, कसा ॲक्सिडंट झाला, कसं लागला. सो सेम थिंग गोज विथ मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. जेव्हा तुमची मुलगी किंवा मुलगा तुम्हाला येऊन सांगतो आहे की मम्मी माझ्याकडनं असं असं झालं आहे, मी अशी चुकी केलं आहे, तेव्हा त्याने किती मोठी चुकी केली आहे, त्यांनी ती चुकी कशी नव्हती करायला पाहिजेत, कसं त्याने हे करायला पाहिजे होतं, वेगळं काय ऑप्शन होतं त्याच्याकडे, हे सगळं सांगण्याऐवजी जस्ट टेल हिम की ओके तुला कसं वाटतं त्याच्याबद्दल, मी आहे, माझ्याशी बोल, मी ऐकते. टेल मी मोर अबाउट इट, अजून सांग मला, डिटेलमध्ये सांग काय झालं, कुठून चालू झालं. सो दिस इज द फर्स्ट एड. लिसनिंग इज द फर्स्ट एड, जे आपण नाही करत. अनदर इम्पॉर्टंट थिंग जी बहुतेक तरी आपण मिस आऊट करतो ती अशी की आपण मुलांना आपले फीलिंग्स आणि इमोशन्स शेअर नाही करत. सो त्यांना कुठेतरी ते सेफ नाही वाटत. फॉर एक्झाम्पल माझे आईवडील समजा मला सांगत नसतील की त्यांचा दिवस कसा वाईट होता, त्यांना कसं बरं नाही वाटत आहे आजच्या दिवसाबद्दल, किंवा त्यांना आज काय एक्झॅक्टली काय त्रास झाला, त्यांना बॉस ओरडले तर त्यांना कसं वाटलं. जर तुम्ही या गोष्टी त्यांच्याशी नाही शेअर करणार किंवा नाही बोलणार, ऑफकोर्स ॲज पर द एज,
आता समजा तुमच्याकडे टीनेजर आहे तुमच्या घरामध्ये, 18 वर्षाच्या वरती आहे, तर ऑब्व्हियसली आपण या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो की आज मला खूप असं लो फील होतं आहे, मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे, आज असं असं झालं, माझ्याकडनं कामावरती अशी अशी चुकी झाली, माझी चुकी होती, मला माहिती आहे, असं नव्हतं व्हायला पाहिजेत. सो ह्या गोष्टी आपण जेव्हा त्यांच्याशी शेअर करणार तेव्हा त्यांना असं वाटणार की ओके, दिस इज व्हेरी नॉर्मल. म्हणजे आई बाबा माझ्याशी बोलत आहेत म्हणजे मी पण बोलू शकते. ह्या सगळ्या फिलिंग्सबद्दल किंवा इमोशन्सबद्दल मी पण त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकते, बिकॉज दिस इज नॉर्मल इन माय हाऊस. हे आपल्याला चालू करायचं आहे. आणि सगळ्यांनाच लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. असं नाही आहे की आपल्या मुलांनाच इमोशन आहेत आणि आपल्याला नाही आहेत. आपण युजली आपल्या नवरा बायकोला सांगतो आणि आपल्यामध्येच ठेवतो. मग मुलं पण तेच करतात. ते त्यांच्या मित्रांना सांगतात आणि त्या त्यांच्यामध्येच ठेवतात. सो जर तुम्हाला हवं असेल की तुमच्या मुलांनी येऊन तुमच्याशी कम्युनिकेट केलं पाहिजे किंवा तुमच्याशी शेअर गोष्टी केल्या पाहिजेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आजपासून तुम्ही चालू करा. तुम्ही शेअर करा. हळूहळू तुम्ही बघा, 1 महिन्याने 2 महिन्याने ते पण तुम्हाला सांगायला लागतील की मम्मी माझं ना आज असं असं झालं कॉलेजमध्ये, ह्या मुलांनी मला असं असं चिडवलं, ह्या मुलांनी मला हे ट्राय करायला सांगितलं आणि मी केलं, पण नंतर मला कळलं की हे चुकीचं होतं. कारण तुम्ही पण तुमच्या चुका, तुमचे जे फिलिंग्ज आहेत, इमोशन्स आहेत, ते त्यांच्याशी शेअर करत आहेत. सो दे विल फील कम्फर्टेबल टू शेअर थिंग्स विथ यू. हे करू शकतो आपण सगळे. इज दिस डुएबल? ह्याच्यामध्ये काही तुम्हाला असं वाटतं की अडचण येऊ शकते? कोणालाही काही असं प्रश्न येतो की असं केलं तर कसं होणार, किंवा हे नाही आपण करू शकत. ऑफकोर्स आपण वयाप्रमाणे गोष्टी सांगू शकतो आणि आय एम शुअर की तुम्ही सगळे तितके मच्युअर्ड आहेत की तुम्हाला माहिती आहे तुमचं मुलगा किंवा मुलगीचं वय काय आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट एज यू कॅन शेअर थिंग्स. थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग that you can do where your kids can come and share things with you is being available for them. Available म्हणजे फक्त फिजिकली अवेलेबल नाही. रविवारी मला सुट्टी असते तर मी घरीच असतो पण बोलतो का? डू वी टॉक? अँड व्हॉट डू वी टॉक? आपण फिजिकल हेल्थबद्दल खूप बोलतो मुलांशी. तुला बरं नाही आहे, ताप नाही आहे, लगेच डॉक्टरांकडे जाणार, 10 डॉक्टरांकडे जाणार, 10 वेळा जाणार आपण, टिल द टाईम ही ऑर शी फील्स बेटर. तो ताप जाई नये तोपर्यंत आपण उपचार करतो, सगळं घरचे पण करतो, डॉक्टरांचे पण करतो. बट वेन इट कम्स टू मेंटल हेल्थ, आपल्याकडे वसईमध्ये एवढा काय स्टिग्मा आहे की अशा डॉक्टरांकडे नाही जायचं, त्यांच्याशी नाही बोलायचं, किंवा मी समजा त्यांच्याकडे गेलो किंवा माझ्या मुलाला घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील. आपल्याकडे आपल्या समाजात, फॉरगेट अबाउट अदर कम्युनिटीज अँड ऑल दॅट, आपल्या समाजात एकामागे एक आपल्याला सुसाईडचे केसेस आढळत आहेत. देर आर सो मेनी यूथ्स म्हणजे 18 ते 40 वर्षाच्या वयोगटातली जी मुलं मुली आहेत, हे सुसाईड हा मार्ग का चूज करत आहेत? बिकॉज दे हॅव नोवेअर टू गो. त्यांच्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे ज्यांच्याशी ते बोलू शकतील, सांगू शकतील त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, किंवा जरी त्यांच्याकडनं चूक झाली असेल तर अशी कुठलीच व्यक्ती त्यांना त्यांच्या आजूबाजूला दिसत नाही ज्यांना ते शेअर करू शकतील. हेल्पलेस, होपलेस ह्या फिलिंग्स खूप मोठ्या असतात.
त्या क्षणात काय करावं कळत नाही, कोणाशी बोलावं कोणच नाही आहे माझ्यासाठी. सो इट इज बेटर दॅट आय एंड माय लाईफ. So it is very important for parents to be there available. आपल्याला असं सांगतात की आतून काहीतरी कळतं की आपल्या मुलांचं काहीतरी बिनचलं आहे, काहीतरी झालं आहे हिला किंवा त्याला. जास्त बोलत नाही, अगोदरसारखा जास्त जेवत नाही, रात्रभर झोपत नाही, हे सगळं आपल्याला कळतं. पण तो जो एक ऑकवर्डनेस असतो ना आपल्या पेरेंट्स आणि मुलांमध्ये, की बोलणार नाही त्याच्याबद्दल, विचारणार नाही हा त्याचं काय असेल ते. युजली डॅडी जे असतात ते मम्मीला सांगतात, तू बघ, तू विचारून बघ काय झालं आहे ते. किंवा आपण दुसऱ्या कोणाला सांगतो, एखादी फॅमिलीमधली कुठली व्यक्ती असेल जी युजली येऊन बोलते वगैरे, सो त्यांना सांगतो. आपण फादरांकडे जाऊन आपण फादरांना सांगतो. पण आपण मुलांशी नाही बोलत. सो तो ऑकवर्डनेस मे बी त्यांच्या साईडून नाही जाणार. आपल्याला पाऊल पुढे घ्यायचं आहे की चल मीच विचारते, मीच बोलते. तुम्ही 10 वेळा विचारणार तेव्हा कुठे ते तुम्हाला उत्तर देणार. बट इट इज वर्थ आस्किंग 10 times रॅदर दॅन लूजिंग देम. इट इज वर्थ आस्किंग एव्हरी डे, तुझं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, रॅदर दॅन लूजिंग देम. आता जर आपण स्टॅटिस्टिक्सच्या गोष्टी केल्या तर we all know that every 40 seconds there is a death by suicide. Every 40 seconds. Okay. According to WHO, we already are in a pandemic. We have a mental health pandemic in India. ह्याच्यामध्ये अशी गंमत आहे की 80% of the people who are vulnerable to suicide are youths. तो जो एज ग्रुप आहे 18 to 35 or 40, ह्याच्यामध्ये त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टी घडत आहेत. वर्क प्रेशर, रिलेशनशिप्स प्रेशर, फॅमिली प्रेशर, मग दुसरे जे गोष्टी आहेत, एडिक्शन्स आहेत, व्यसनाच्या आहारी जाणं, हे खूप काही त्यांच्या आजूबाजूला चालू असतं. सो ह्या ज्या 3 टिप्स किंवा स्ट्रॅटेजीज जे मी तुम्हाला सांगितले आहेत, हे एकदम प्रॅक्टिकल आहेत. हे आपण करू शकतो घरामध्ये आणि आपण आजपासून चालू करू शकतो. 1 इज लिसनिंग विदाऊट जजिंग. आपल्याला ऐकायचं आहे आणि जज नाही करायचं. ॲटलिस्ट त्या टायमाला, त्या क्षणाला नका करू. वेन आय से नो जजिंग डझंट मीन की तुम्ही त्यांना वाईट काय, चुकीचं काय, बरोबर काय ह्याची कधी ओळखच नाही करून द्यायची. बट नॉट ॲट दॅट मोमेंट वेन दे आर कमिंग इन डिस्ट्रेस. ते ऑलरेडी तणावात आहेत आणि ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण त्यांना बरोबर काय आणि वाईट काय आहे ह्याचे धडे शिकवत आहेत. That is not a right time. Second thing is, start sharing your feelings and emotions. तुमचे जे फीलिंग्स आहेत, दुःख आहेत, स्ट्रगल्स आहेत, ते शेअर करा त्यांच्याशी. ह्याच्यावरून कदाचित ते पण शिकतील की अच्छा असा एखादा प्रसंग आला तर ह्याला असं हँडल करायचं. दे विल लर्न फ्रॉम युअर कोपिंग स्ट्रॅटेजीज. आज ऑफिसमध्ये असं असं झालं, माझ्याकडनं चूक झाली, मग मी येता येता असं केलं आणि ते बरोबर झालं. सो यू आर शेअरिंग की समजा काही चुकी झाली तर ते आपण बरोबर पण करू शकतो. सो स्टार्ट शेअरिंग अबाउट युअर फीलिंग्स, युअर मिस्टेक्स, युअर इमोशन्स विथ देम. अँड थर्ड इज बीइंग अवेलेबल. तुमचा वेळ असलाच पाहिजे जिथे तुम्ही त्यांच्यासोबत बसलायत आणि
एखादं चहाचं कप आहे, कॉफी आहे, काहीतरी वाचतायत एकत्र आणि बोलतायत रँडमली, रँडम टॉक्स, जसं आपण मित्रमैत्रिणीसोबत बोलतो तसं त्यांच्याशी बोला. डेफिनेटली ते तुम्हाला सांगतील की त्यांच्या जीवनात किंवा त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे हा भाग खूप आहे की लोक काय म्हणतील, दुसऱ्यांना माहीत पडलं तर काय होणार, तो काय बोलणार, ती काय बोलणार, हा काय बोलणार. पण तुम्ही कधी विचार करा की तुम्ही जर अडचणीत असतील किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी अडचणीत असेल तर ही लोक येतील का? किती लोक ह्याच्यातून मदतीला येतील? सो बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांना किंवा आपण त्यांचं ऐकून अशासाठी नाही घेत की आपल्याला भीती वाटते की आपल्याला माहिती आहे आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला बरोबर सांगते किंवा त्यांचं जे दृष्टिकोन आहे. आता समजा तो मला सांगत आहे की आई मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे, मला रायटर व्हायचं आहे किंवा मला स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, मला हे करायचं आहे, आणि तो खूप सिरियस आहे, मेहनत करतो आहे, त्याला लिटरेचर शिकायचं आहे, त्याला अभ्यास करायचा आहे पुढे, पण इंजिनिअरिंग नाही करायचं आहे. पण आपलं माइंडसेट कसं असतं की अरे लोक काय म्हणतील, हा एवढा हुशार आहे, स्कूलमधून पहिला आलेला, इतके मार्क्स मिळालेले, आणि ह्याने आर्ट्स घेतलं का? सो फक्त ह्या एका विचारासाठी आपण आपल्या मुलांचे जे ड्रीम्स आहेत किंवा त्यांचे जे त्रास आहे तो साईडला ठेवतो. कोणासाठी? लोकांसाठी. पण जर ही लोक 2 दिवस बोलणार असतील, तिसऱ्या दिवशी जे विसरून जातात, आपल्या अडचणीमध्ये ही लोक येत नाही. माझ्या मुलाला उद्या काही अडचण झाली, त्याला उद्या या गोष्टीमुळे डिप्रेशन झालं, त्याला उद्या एन्झायटीचं काही प्रॉब्लेम झालं, तर मी या लोकांकडे जाणार का मदत मागायला? उद्या माझ्या मुलाने किंवा मुलीने काही बरं वाईट केलं तर मी ह्या लोकांकडे जाणार का की हे येणार का माझ्यासाठी? सो हा विचार करा आणि मगच त्यांचे फीलिंग्स किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या साईडला ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की लोक जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्या मुलाशिवाय किंवा माझ्या मुलीपेक्षा, जर लोक इम्पॉर्टंट असतील तरच तुम्ही तुमच्या मुला आणि मुलीकडे दुर्लक्ष करून लोकांचा विचार करा. ओके, आपण एक 5-10 मिनटं प्रश्नांसाठी घेऊया अँड त्यानंतर मला तरी वाटते दुसरे कोणतरी पेरेंट आहेत जे त्यांचा काहीतरी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार. एक 5-10 मिनटात समजा कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे काय प्रश्न असतील हात वर करा, मी माईक घेऊन तिकडे येतो. ॲक्च्युली आपण मुलांची प्रेशर डिस्कस करायला आलेलो, पण पेरेंट्सच प्रेशरमध्ये आले तसं दिसतं. हो, चांगली आयडिया आहे ती की वसईसाठी मेंटल हेल्थ एक हेल्पलाईन असायला हवी. ऑल ओव्हर इंडिया एक हेल्पलाईन नंबर आहे जो मी शेअर केला आहे ऑलमोस्ट सगळ्या यूथसोबत आणि फार चांगलं रिस्पॉन्स आहे तिथे. खूप ट्रेंड थेरपिस्ट आहेत आणि ऑफकोर्स आपण वसईसाठी पण विचार करूया
की आपण 24/7 अवेलेबल असं हेल्पलाईन नंबर मुलांसाठी किंवा यूथसाठी किंवा कोणासाठीही अवेलेबल करून देऊ शकतो. तुम्ही पुढाकार घेऊन चालू करू शकता. आणखी कोणाला काही विचारायचं आहे, काही प्रश्न असतील? ओके, जर तुमचे काही पर्सनल क्वेरीज असतील तर तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकता. मी माझा नंबर शेअर करते, हा क्लिनिकचा नंबर आहे. तुम्ही तिथे मेसेज ड्रॉप. मला बऱ्याच यूथचे कॉल्स आणि मेसेज येत आहेत अँड आय एम ट्राईंग की मी सगळ्यांना उत्तर देऊ शकेल. बट इन केस काही असं इमर्जन्सी किंवा खूपच तातडीचं वाटलं तर आय ट्राय टू रिवर्ट बॅक इमिडिएटली. सो तुम्ही नंबर घेऊ शकता, नंबर सेव्ह करू शकता अँड यू कॅन जस्ट ड्रॉप अ व्हॉट्सॲप मेसेज, टेक्स्ट मेसेज किंवा तुम्ही कॉल करू शकता त्या नंबरवरती. हो, कोणाला काही प्रश्न आहे? तर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या फ्रेंड्समध्ये किंवा आपला मुलगा किंवा मुलगी डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं आपण ओळखणार? कसं ओळखणार? हां, ओके. डिप्रेशन आपण जेव्हा म्हणतो, ओके, ह्याचे 2 भाग असतात. एक तर आपल्याला लगेच कळतं की तो मुलगा किंवा मुलगी खूप वेगळ्या प्रकारे वागायला चालू करतं. एकटं एकटं राहणार, घरी जास्त किंवा स्कूलमध्ये जास्त कोणाशी बोलणार नाही, स्कूलला नाही जायचं असं सांगणार, ओके, स्वतःच्या रूममध्येच बंद राहणार. ज्या गोष्टी आवडीने अगोदर करायचे त्या त्यांना आता करायला नाही वाटणार. सो हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे खूप ऑब्झर्वेबल आहेत आणि आपल्याला लगेच कळतं. पण एक दुसऱ्या प्रकारचं जे डिप्रेशन असतं जिथे मुलं खूप हसत खेळत असतील, व्यवस्थित एकदम नॉर्मली तुमच्याशी बोलत असतील, पण अचानक असं काहीतरी पाऊल उचलतात. म्हणजे आपण युजली जेव्हा हे सुसाईडचे केसेस वगैरे ऐकतो तेव्हा आपल्याला धक्का लागतो की अरे काय झालेलं, मी कालच भेटलेलो, परवाच असं झालं, काहीच आपल्याला माहीत नव्हतं. जवळच्या लोकांना एकदम धक्का लागतो की काय झालं असं. ओके, सो ह्याच्यामध्ये हिडन सिम्पटम्स असं आपण म्हणतो की वारंवार जीवन हे कसं होपलेस आहे, काहीच आशा नाही आहे, मला काहीच करायला नाही वाटत, हे कुठेतरी ते मस्करीमध्ये सांगत असतात. सगळं सोडून जायला वाटतं, कंटाळा आला आहे सगळ्याचा, असंच बोलून जातात, सहज बोलतात. ह्या ज्या गोष्टी ते वारंवार सांगतात हे पण डिप्रेशनचं लक्षण असू शकतं. किंवा असं असणं की लोक असतात तेव्हा खूप हसत खेळत असतात, पण जेव्हा एकटे असतात तेव्हा एक निराशा असते त्यांच्या चेहऱ्यावरती जी आपल्याला दिसते की काहीतरी आहे, काहीतरी बोलायचं आहे किंवा काहीतरी ह्यांना आतून बरोबर नाही वाटत. हे पण डिप्रेशनचं लक्षण असू शकतं. आणि जर आपण स्पेसिफिकली मुलांमध्ये म्हणतो, लहान मुलांमध्ये, तर त्यांचे जे चित्र असतात, ड्रॉइंग्स, ह्यांच्याकडे लक्ष द्या. दे एक्सप्रेस, त्यांच्याकडे त्यांची वोकॅब्लरी तेवढी डेव्हलप नसते, सो ते शब्दांमध्ये एक्सप्रेस नाही करत, पण ते जे ड्रॉ करतायत ना त्या ड्रॉइंगकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी डिफरन्सेस दिसत आहेत का? खूप असं सॅड पिक्चर्स ड्रॉ करणं, खूप भयानक पिक्चर्स ड्रॉ करणं, मॉन्स्टर्स वगैरे, असं काही मला दिसतं आहे का जे अगोदर नव्हतं, आत्ता असं ड्रॉइंग करते. स्कूलला जाण्याचं टाळणं, माझ्या पोटात दुखते, माझं डोकं दुखते, आज मला बरं नाही वाटत. स्कूलमध्ये समजा टीचर्स सांगत असतील की रिसेसमध्ये एकटी बसते, एकटाच असतो, टिफिन नाही खात, टिफिन घरी परत घेऊन येतो. सो हे पण डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. आणखी काही प्रश्न आहेत?
आता कोणीतरी विचारलं की आपण वसईकरता एक प्लॅटफॉर्म प्रिपेअर करू शकतो का? इफ आय एम नॉट रॉंग, युवदर्शनने VC फॉर यू, रिक्सन कॅन आन्सर आय थिंक, वी केअर फॉर यू म्हणून एक प्लॅटफॉर्म चालू केलेला युवदर्शनतर्फे. दॅट वॉज फॉर यूथ. आय डोंट नो हाऊ फॉर इट इज वर्किंग नाव. पण मला वाटते सपोज आपण त्याच्यावरती थोडंसं अधिक भर दिला, अँड इफ वी कॅन मेक इट अवेलेबल फॉर अवर यूथ, then I think we don't have to start a new anything if we can work on it. करेक्ट. ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट भाग असा आहे ना की अवेबिलिटी ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स. काउन्सलर हा गोष्ट म्हणजे हा शब्द एक मस्करी झाला आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आपल्या वसई विरारमध्ये कुठलीही व्यक्ती कधीही उठते आणि सांगते की मी काउन्सलर आहे, मी सायकोलॉजिस्ट आहे. ते मस्त इंस्टाग्रामचं पेज बनवणार, सर्व्हिसेस टाकणार, क्वालिफिकेशन काय काहीच माहीत नाही, डिग्रीज काय आहेत काहीच माहीत नाही, क्लिनिक कुठे आहे काहीच माहीत नाही. सो अवेबिलिटी ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. आणि एखाद वेळेला तुम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे नाही गेला तरी चालेल, पण चुकीच्या व्यक्तीकडे जाणं हे जास्त घातक आहे. दिस इज मोर डेंजरस. स्युसाईडचं फर्स्ट एड असतं ते त्यांना माहीत असायला हवं. माझ्याकडे समजा कोणी व्यक्ती येऊन मला सांगते की मला सुसायडल थॉट्स येत आहेत, तर त्या क्षणाला काय करायचं ह्याचं क्वालिफिकेशन आहे का, ह्याचं शिक्षण झालं आहे का. सो आय डोंट नो इफ दे हॅव स्टार्टेड अ हेल्पलाईन नंबर, देन दे शूड हॅव प्रोफेशनल्स देअर, अँड आय डोंट नो विच प्रोफेशनल्स ऑर वॉट क्वालिफिकेशन. पण जर ही गोष्ट आलीच आहे, ॲटलीस्ट मास्टर्स इन काउन्सलिंग और क्लिनिकल सायकोलॉजी, मास्टर्स. तुम्ही कधीही कुठल्याही काउन्सलरकडे किंवा कुठल्याही मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे गेला तर न घाबरता त्यांना विचारा तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. ओके. अँड टॉकिंग अबाउट अदर थिंग्स, म्हणजे जे थेरपिस्ट असतात, ऑफकोर्स त्यांचं जसं तुमच्या डॉक्टरांचं रेजिस्ट्रेशन नंबर आपण बघतो ना, रेजिस्ट्रेशन नंबर आहे ते एक नंबर लिहितात, तसं थेरपिस्टचं जे लायसन्स्ड थेरपिस्ट असतं त्यांचा नंबर असतो. सो ते तुम्हाला त्यांच्या कन्सल्टेशन पेपरवरती किंवा क्लिनिकच्या बोर्डमध्ये वगैरे ते तुम्हाला दिसणारच. पण ते समजा तुम्हाला नसेल दिसत, देन यू शुड रिथिंक वेअर यू आर गोईंग. आपल्या वसई विरारमध्ये ऑफकोर्स आपण खूप काही करू शकतो, बट द अवेबिलिटी ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स इज लिटिल डायसी. म्हणजे आपल्याला नाही माहिती एक्झॅक्टली कोण प्रोफेशनल आहे काय आहे, कारण बरेच जण आहेत जे सेल्फ प्रोक्लेम्ड थेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट आहेत. बट विथ अवेअरनेस ऑब्वियसली मोस्ट ऑफ देम दे नो वेअर टू गो. आपल्याला आता माहिती आहे की कुठे जायचं आणि काय जायचं. असे पण डॉक्टर्स असतात किंवा असे पण थेरपिस्ट असतात. नॉट एव्हरीबडी हू कॉल्स देमसेल्फ ॲज काउन्सलर इज अ सायकोलॉजिस्ट ऑर थेरपिस्ट. सो ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. बट येस, इफ दे हॅव स्टार्टेड समथिंग लाईक दिस, देन ऑफकोर्स आपण ते पुढे घेऊन जाऊ शकतो. बिकॉज ऑलरेडी इफ देर इज अ प्लॅटफॉर्म, देन इट विल बी इझी टू टेक इट अहेड. तुम्ही जे काउन्सलरबद्दल सांगितलं, आय जस्ट फील वॉट यू फील, यू टेल मी. आय जस्ट फील की मोस्ट ऑफ द टाईम स्टुडंट्स हे स्कूलमध्ये असतात, नॉट मोस्ट ऑफ टाईम बट दे आर इन द स्कूल. डू यू थिंक दॅट स्कूल शुड स्टार्ट द काउन्सलिंग फर्स्ट? द काउन्सलर, ईच अँड एव्हरी स्कूल शुड हॅव अ काउन्सलर. आय पर्सनली फील दे शुड, बिकॉज माय स्कूल इज हॅविंग. आणि मी बघितलं आहे की नॉर्मल पर्सन ते थोडं वरती खाली त्यांचं बिहेवियर झालं की आमचा काउन्सलर फडकन पकडतो की प्रॉब्लेम आहे, अँड देन वी कॉल द पॅरेंट. बट मी वसईमध्ये एक पण स्कूलमध्ये काउन्सलर नाही बघितला. अँड आय पर्सनली फील की इट शुड बी देअर. इंडिव्हिज्युअल स्कूल शुड हॅव देअर इंडिव्हिज्युअल काउन्सलर, बिकॉज वॉट वी डू इन आवर स्कूल इज, इफ देर इज अ प्रॉक्सी पिरियड, वी डोंट गिव्ह इट टू द टीचर्स. आम्ही काय करतात त्या काउन्सलरला देत आहेत, ती क्लासमध्ये एक एक असे सेशन्स घेते आणि फटकन उचलते मुलांना की ओके याचा प्रॉब्लेम आहे, हिचा प्रॉब्लेम आहे. पण मला ते आवडलं, पण मी आपल्या इकडे नाही बघितलं कधी. सो आय जस्ट फील की
आपल्या स्कूल्समध्ये एक काउन्सलर ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांना ते कसं दे कॅन इवन समटाईम्स ॲज यू टोल्ड पॅरेंटिंग स्टाईल्समध्ये कधी कधी आपण लॅक होऊ शकतात, बट इफ स्कूल कॅन ऑल्सो हेल्प इन दिस इट विल बी डेफिनेटली. एक प्रोफेशनलचं जे नजर असतं मुलांना ओळखायचं की ह्या मुलाचं काहीतरी बरोबर नाही वाटत, बिकॉज दे आर ट्रेंड फॉर दॅट. त्यांची ट्रेनिंगच तशी झाली आहे की ते ओळखू शकतील. एखादा पेरेंट्सला नाही ओळखता येणार पण त्यांना ओळखता येईल. आता भाग असा आहे की ऑफकोर्स यू ॲज अ पेरेंट, PTA मेंबर्स किंवा काय, यू कॅन गो अँड गिव्ह अ रिटन ॲप्लिकेशन फॉर द सेम की वी नीड टू हॅव अ काउन्सलर फॉर आवर स्कूल. आहेत काही स्कूल्समध्ये आहेत, बऱ्याच स्कूल बऱ्याच गोष्टी करत आहेत. आता आपलं करिक्युलम पण बघायला गेलं तर वी फोकस ऑन इंटेलिजन्स है ना. आपण IQ-वरती, इंटेलिजंट कोशंटवरती जास्त फोकस करतो. इमोशनल कोशंट, ज्या स्किल्स लागतात ॲक्च्युली आपलं जीवन जगण्यासाठी, प्रॉब्लेम कसा सोडवायचा, इमोशनल टर्ब्युलन्स लाईफमध्ये कसं हँडल करायचं, हे सगळं आपले शाळा नाही शिकवत. सो इमोशनल कोशंट जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी पण काही स्कूल्सने, आय मायसेल्फ हॅव टाय अप विथ स्कूल्स जिथे आम्ही जाऊन मुलांना सेशन्स देतो. बट येस, मेनी ऑफ द स्कूल्स इन वसई डू नॉट हॅव अ प्रोफेशनल काउन्सलर. दे माईट हॅव समबडी, बट अगेन द क्वालिफिकेशन, डिप्लोमा केलेला किंवा काहीतरी छोटा मोठा कोर्स केलेला. सो दिस, बट देन वी आर हेल्पलेस. अवेबिलिटी पण नाही आहे मेंटल हेल्थ प्रोफेशनलची तेवढी. सो स्कूल्सना जे काही मिळतं ते ॲकोमोडेट करून घेत आहेत. बट येस, मेनी स्कूल्स इन वसई डू नॉट हॅव काउन्सलर अँड इट विल बी अ व्हेरी ग्रेट हेल्प की स्कूल्समध्ये, प्रत्येक स्कूल्समध्ये काउन्सलर्स अवेलेबल झाले तर मुलांसाठी खूप मोठा सपोर्ट असणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की पिअर ग्रुप प्रेशर मुलांना असते. आता आपण आपल्या मुलांना समजावून सांगणार की लाईक जे म्हणजे त्यांचे फ्रेंड्स सांगणार त्यांना की ड्रग्स तुम्ही ट्राय करून बघा किंवा आमचे बॉयफ्रेंड आहेत, तुझा बॉयफ्रेंड नाही आहे. तर आपल्या घरी आपण मुलांना सांगितलेलं आहे की हे बरोबर नाही आहे, पण ते कॉलेजला गेल्यानंतर त्यांचे फ्रेंड्स त्यांना फोर्स करतात. तर आपली जी मुलं असतात ती कन्फ्यूज होतात. लाईक कॉलेजमध्ये आम्ही एकटे पडणार, पेरेंट्सने आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे योग्य नाही आहे, पण जर आम्ही असं केलं नाही तर आम्ही लेफ्ट आऊट होऊ. तर त्यांनी हे कसं टॅकल करावं? बहुतेक वेळेला ना सेईंग नो, नाही असं म्हणणं हे आपल्याला पण कठीण जातं. लगेच एखाद्या व्यक्तीला नो म्हणणं किंवा हे मी नाही करू शकत हे बोलणं फार कठीण असतं. हे सगळ्यांनाच जमत नाही, बहुतेक जणांना नाही जमत. सो वॉट आय युजली टेल चिल्ड्रन इज की ट्राय टू डिले इट, की हे आज नको करायला, आपण पुढच्या विकेंडला बघूया का. डिले करणं खूप सोपं होऊन जातं. आता तुमचं जर एक्झाम्पल घेतलं तर आता समजा आपल्याकडे कोणी पैसे मागतं आणि आपल्याला माहिती आहे की आपलंच पॉकेट ह्या महिन्यामध्ये थोडंसं हे आहे, पण डायरेक्ट नाही कसं सांगणार, बरोबर. बहुतेक वेळेला आपण देऊन टाकतो जे काय असतील ते, कारण आपल्याला नाही असं बोलता नाही आहे, जमत नाही, आणि व्यक्ती जर जवळची असेल तर नाहीच जमत. सो तिथे जे असर्टिव्ह कम्युनिकेशन आहे की ओके मी एवढंच करू शकते, माझ्याने एवढंच होणार आहे, ह्याच्यापुढे मी नाही करू शकत. सो हे जे कम्युनिकेशन पॅटर्न आहे, आपले जे यूथसाठी सेशन्स किंवा स्कूल्समध्ये स्टुडंट्ससाठी सेशन्स होत आहेत, वी स्पेसिफिकली फोकस ऑन दॅट की हाऊ टू से नो. सो त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग असा आहे की जस्ट डिले इट बाय सम टाईम. डिले करण्याने आपल्याला वेळ मिळतो विचार करण्यासाठी, आणि 80% ऑफ द टाईम ती सिच्युएशन परत आपल्याकडे तशीच नाही येणार. मे बी नेक्स्ट विकेंडला दुसरं काहीतरी येईल, तो मित्र विसरून जाईल किंवा आपणच नसतील, आपण तिथे जाणंच टाळू शकतो. सो ऑलवेज टेल युअर चिल्ड्रन दॅट इन्स्टेड ऑफ सेईंग डिरेक्ट नो, मी हे नाही करणार, जे त्यांच्याने प्रॅक्टिकली नाही होणार, टेल देम दॅट तू टाळत जा ही गोष्ट, की आज नको करायला, आपण उद्या बघू, मी उद्या नक्की करेन, असं सांगून तू टाळ. अँड ऑल्सो गिविंग देम द करेज की जर तुला
नाही बोलायचंच असेल, देन यू हॅव टू बी फर्म अँड यू हॅव टू बी रेडी टू चेंज युअर फ्रेंड सर्कल. त्यांना हे समजावून देणं की मित्र मैत्रिणी हे हा जो भाग आहे, हे आपण नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊ शकतात, आपण नवीन मित्र बनवू शकतात, है ना. दिस इज नॉट अ परमनंट थिंग. इट इज समथिंग विच कॅन एन्हॅन्स ओव्हर टाईम. फ्रेंड्स ग्रुप मोठे पण होऊ शकतात. आपण 10 फ्रेंड्सवरून एक बेस्ट फ्रेंडवरती पण येऊ शकतात. सो दिस इज समथिंग विच विल चेंज अक्रॉस टाईम. सो हे त्यांना चेंज इज समथिंग दॅट नीड्स टू बी explain to them in a very positive way. It is okay. It is okay to say no. It is okay to be rejected. आपल्याला जर कुठल्या वाईट गोष्टीमुळे रिजेक्शन मिळते अँड दॅट थिंग इज बॅड फॉर मी, मग ते रिजेक्शन आपण घेऊया. समथिंग बेटर विल कम आउट ऑफ इट. अँड डोंट फॉरगेट टू टेल युअर स्ट्रगल्स, की तुम्ही कसं नाही म्हटलेलं किंवा तुम्ही कसं अशी सिच्युएशन्स हँडल केलेले. दॅट विल गिव्ह देम सम स्ट्रॅटेजी टू फॉलो इट अहेड. Actually, I wanted to go to the question previously said by ma'am. Like she said, in Bombay schools they are having. So being a teacher in Vasai school, मला असं सांगायचं आहे की वसईमध्ये सुद्धा काही स्कूल्समध्ये काउन्सिलर आहेत. बट द मेजर प्रॉब्लेम दॅट ॲज टीचर्स वी फील, वी टेल द पेरेंट्स वेन वी हॅव PTA मीटिंग दॅट वी हॅव अ काउन्सिलर, प्लीज लेट अस नो. इवन वी ट्राय टू आयडेंटिफाय मेनी टाइम्स. बट पालकांचं असं असते, आणि स्पेशली आपल्या समाजातील पालकांचं असं असते की नाही, माझ्या मुलाला तो प्रॉब्लेमच नाही आहे. सो काउन्सिलर इज देअर, बट वी ॲज टीचर्स अँड मॅनेजमेंट कॅनॉट हेल्प बिकॉज पेरेंट्स आर नॉट रेडी फॉर दिस. सो दॅट इज द प्रॉब्लेम. वॉट इज येस, दिस इज ट्रू. मोस्ट ऑफ द टाईम पेरेंट्सच डिनायलमध्ये असतात की असं काही असू शकतं. डिप्रेशन काय नाही, मस्त येतो, खेळतो, घरी जातो, खेळायला जातो, खातो पितो, काही प्रॉब्लेम नाही झाला आहे त्याला, फक्त अभ्यास आला का त्याला डिप्रेशन येतं. सो ओके, हां, ॲबनॉर्मल नाही आहे किंवा त्याला काही मानसिक आजार नाही आहे. ओके, थोडं वेळेचं भान ठेवता. मला वाटते आपण प्रश्न इथेच थांबूया. येस मॅम, तसे तुम्ही तुमचा फोन नंबर शेअर करणार होते, काय असेल तर तुम्ही त्यांच्याशी. सो तुम्ही माझा फोन नंबर घेऊ शकता, विच विल हेल्प यू ऑल टू सीक एनी गायडन्स फर्दर. 8999 60 733 733. मी पुन्हा एकदा रिपीट करते, 8999 60 733. थँक्यू सो मच. तुम्ही खूप ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं, खूप प्रश्न विचारले, खूप आन्सर्स तुमच्याकडनं स्वतःहून मिळाले, अँड व्हेरी मच अवेअर ऑफ वॉट इज हॅपनिंग. सो आपण एकदा स्वतःसाठी टाळ्या मारूया. थँक्यू सो मच. थँक्यू लियान मॅडम. आज तुम्ही इथे या पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं. प्रत्येकाची मुलांना प्रत्येक पेरेंटच ओळखू शकतो, म्हणून जसं मॅडमने सांगितलं, प्रत्येक पेरेंटिंग स्टाईल वेगळी असते. ही फक्त एक किकस्टार्ट आहे. आता तुम्हाला पुढे इथून काय त्याचे टिप्स मॅडमने दिलेले आहेत. तर आय होप दिस वॉज अ व्हेरी गुड सेशन फॉर यू. आता आपण एक 10 ते 15 मिनटामध्ये आपल्याकडे दुसरे गेस्ट आहेत. सौ रेचल तुस्कानो, त्यांनी कृपया पुढे यावे. सौ रेचल तुस्कानो हे आपल्यामध्ये आलेले आहेत. फादर रेमंड रुमाव यांच्या ते बहिणीचे त्यांची मुलगी. ते एक स्वतः पालक आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे थोडासा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी. तर आपण त्यांचं पहिलं स्वागत करूया. डायस मॅडम.
अलिना डायस त्यांचं स्वागत करतील. थँक्यू. आपण यांचं जे सत्र आहे ते मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. तर प्लीज या. हॅलो. मी पहिले थोडे प्रश्न काढून ठेवलेले आहेत, म्हणजे अगदीच काय शांतता होणार नाही. परंतु याच्यामध्ये जर कोणाला काय प्रश्न असेल किंवा काय ते ऑफकोर्स ते मॅडमला विचारू शकता. ओके मॅडम, आपण तुमच्या परिचयाने चालू करूया, म्हणजे तुमचं नाव आणि तुमचं थोडं पर्सनल बॅकग्राऊंड. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव रेचल तुस्कानो. मी नंदाखाल पॅरिशमधील आहे. मी MSc BEd केलेलं आहे आणि माझे पती शिपवर नोकरी करतात. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी 4th स्टँडर्डला आहे आणि लहान मुलगा ज्युनियर KGला आहे. माझे सासू सासरे, माझे आईवडील आम्हाला खूप मदत करतात मुलांचे संगोपन करण्यासाठी. पण तरी देखील दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मी आणि माझ्या पती आम्ही मिळून हा निर्णय घेतला. मी शिक्षिका म्हणून नोकरी करत होती तेव्हा, आणि आता पूर्ण वेळ मी घरी असते, मुलांना वेळ देते. तर हा माझा थोडक्यात परिचय आहे. मला पालकत्वाचा सध्या तरी 9 वर्षाचा अनुभव आहे. मॅडम, नोकरी किंवा करिअर तुमचं, त्याचा त्याग करताना तुमची काय भावना होती? तर नोकरी सोडणं खरोखरच इतकं सोपं नव्हतं. आधी घरी खूप कंटाळा यायचा आणि असं देखील वाटत होतं की हा योग्य निर्णय घेतला की नाही. त्याच्यात समाजातील लोकही तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देतात. कोण सांगते नोकरी सोडली, अरे बापरे आता तू घरी एवढं शिक्षण केलं आणि तू घरी राहणार. कोण सांगत होतं की हां चांगलं केलं, मुलांसाठी तू घरी राहणार आहे. तर असे वेगवेगळे मला प्रतिक्रिया मिळत होते आणि सुरुवातीला मला देखील वाटत होतं की मी हा निर्णय घेतला आहे खरा, पण कसं काय होणार आहे, मी घरी राहून काय करणार, पूर्ण वेळ 24 तास काय करायचं असं वाटत होतं. पण जसजसा वेळ गेला मग मला समजलं की जो माझा हा निर्णय आहे तो मला फक्त मुलांसाठीच नाही, मला स्वतःसाठीसुद्धा खूप फायदेशीर होणार आहे. आणि त्यानंतर मग मी मुलांसोबत बसून त्यांचा वेळ बघून आम्ही पूर्णपणे एक टाईम टेबल बनवलं, ज्यामध्ये मुलांचा अभ्यास कधी असणार, मुलं शाळेत कधी जाणार आहेत, मग त्यांना इतर ॲक्टिव्हिटीज काय आहेत, मग त्यांना दुसरं काय हॉबीज काय करणार आहेत, हा सगळा काही वेळापत्रक आम्ही तयार केलं. ते तयार केल्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं की 24 ताससुद्धा मला कमी पडत आहेत. कसा पूर्ण दिवस भरतो हे देखील समजत नाही. तर अशा प्रकारे सुरुवातीला जरी मला वाटलं की हा निर्णय कितपत बरोबर असणार आहे, पण आता मला वाटते की हा निर्णय माझा योग्य आहे. निर्णय तर चांगला होताच मॅडम, पण अनुभव कसा आहे आता? अनुभव जर सांगायचा असेल तर आता मला दिसते की माझी मुलं माझ्याबरोबर एकदम मोकळेपणाने संवाद करतात. आधी कसं व्हायचं की स्कूलमधून आल्यानंतर स्कूलमधील तणाव, ताण, त्यानंतर थकवा आणि मग वेळेअभावी आपल्याला त्यांना भरपूर सांगायचं असतं आपल्याला दिवसभर, आणि मग आपल्याला थकवा असल्याने आपल्याला कंटाळा येतो. पण आता मला कसं आहे, मी घरीच आहे, त्यामुळे मी कधीही त्यांचं ऐकू शकते. त्यांना काय बोलायचं असेल मला वेळ देता येतो. दुसरं मला दिसलं आहे की माझा आणि त्यांचा खूप चांगला बॉन्ड झाला आहे. त्यांचं काही चुकलं तरी ते घरात कोणाला नाही, पण मला येऊन ते नक्कीच सांगतात. ते सांगतात की हां मम्मा, मला माहीत आहे की तू मला ओरडणार नाही, तू माझं ऐकून घेणार, मगच तू मला सांगशील काय आहे ते. एरवी दुसरे सगळेजण पटकन मला ओरडतात. सो तो आमचा खूप चांगला बॉन्ड झालेला आहे. तर हे सगळे मला फायदे अनुभवायला मिळाले. दुसरं की माझी मुलगी आता प्री टीन एजमध्ये आहे, म्हणजे की ती टीनेज स्टार्ट करणार आहे. आणि या वयातील मुलींना खूप बोलायचं असते, खूप मुलांना आपल्याशी खूप बोलायचं असते, खूप सांगायचं असते, कंटिन्यूअस त्यांच्या स्टोरीज चालू असतात. तर आता मला तिला वेळ देता येतो. त्याच्यानंतर तिच्या शारीरिक बदलांबद्दल मला तिच्याशी संवाद साधता येतो. तर हे सगळे फायदे मला हळूहळू अनुभवता आले की मी जेव्हा घरी राहिली त्यानंतर हे सगळं मला बघता आलं. ओके, थँक्यू मॅडम. आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही एक टाईम टेबल बनवलं. त्या टाईम टेबलमध्ये TV स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन याचं काय पथ्य आहे का? हो, नक्कीच. TVचं देखील टाईम आहे, सगळ्या गोष्टीचा टाईम आहे. आणि मोबाईल शक्यतो नाही देत, पण आपल्याला माहिती आहे की मुलांना आपण जरी मोबाईल नाही दिला तरी आपण कधी व्हिडिओ बघायला बसले किंवा घरात दुसरं कोण व्हिडिओ बघायला बसले, त्यांना बरोबर ऐकायला येते, ते पहिले धावत येतात. कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांच्याबरोबर जाऊन ते बसतात. तर ऑफकोर्स एकदम कम्प्लिटली झिरो नाही करता येत.
टी व्हीसाठी टाईम आहे आमच्या घरामध्ये आणि ते काय पाहतात यावर माझं लक्ष असते की तू हे मूवीज आहेत ते तू बघू शकते, हे शोज आहेत ते तू बघू शकते. मग माझी मुलगी मला कधी कधी सांगते की माझे फ्रेंड्स आहेत ना ते रील्स बघतात आणि मग ते डिस्कस करतात, पण तू तर मला रील्स बघून देत नाही, मग मी काय सांगू त्यांना. मग मी त्यांना सांगते की तू हे मूवीज बघितलेत ना, हे त्यांना सांग, हे त्यांनी नसतील पाहिले. तर अशा प्रकारे त्यांना टी व्ही मी बघून देते, कधी कधी मी त्यांच्यावर बसूनसुद्धा काही मूवीज बघते. काही ॲनिमेटेड मूवीज खूप मिनिंगफुल असतात, त्याच्यामध्ये त्यांना भरपूर असं शिकण्यासारखं असते. मग मी त्यांच्यासोबत ठरवते आता गणपतीची सुट्टी आहे किंवा सॅटर्डे संडे आला, चला आज आपण एक मूवी बघू. मग तो मूवी कसा एक साधारण 1.5 तासाचा असतो, मग आज 50 मिनटे बघू, 40 मिनटं बघू, उद्या उरलेला बघू. अशा प्रकारे आम्ही टी व्हीचा सुद्धा वेळ असतो त्याच्यावर आम्ही लक्ष देतो. मोबाईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी शक्यतो त्यांना मोबाईल देत नाही, पण एक टॅब आहे आमच्याकडे, टॅबलेट आहे आणि त्या टॅबलेटवरती बाकी काही नाही आहे, फक्त त्यांच्यासाठी 2 ॲप्स आहेत. एक ड्युओलिंगो म्हणून ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण फॉरेन लँग्वेज शिकू शकतो आणि एक जॉली फोनिक्स आहे, ते त्यांना फोनिक्स आणि काय बोलतो उच्चार कसे करायचे ह्याबद्दल असते. तर हे 2 ॲप्स आहेत ते 2 वापरतात, ते दोघेही वापरतात, ते बसतात आणि ते पण अगेन त्याच्यासाठी सुद्धा वेळ आहे. त्या वेळेचं टाईम जे आहे त्याच्याबद्दल मी नियंत्रण करते आणि जे काही बघतात त्याच्यावर देखील माझं लक्ष असते. याच्यामुळे काय संस्कार घडतात किंवा तुम्ही स्वतःही काय त्यांच्यावर संस्कार करता? येस, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्टूनसुद्धा कधीकधी निगेटिव्ह त्याचे परिणाम असतात, त्यामुळे ते कोणते कार्टून बघतात ह्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. कधीकधी काय असे मजेशीर सिरीज असतात किंवा काय असे एंटरटेनमेंट म्हणून असतात, पण त्याच्यातून त्यांना रॉंग मेसेजेस मिळू शकतात, त्यामुळे त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं की आम्ही पहिल्यापासून मुलांच्या संगोपनात माझं आणि माझ्या पतीचं एकमत आहे. बऱ्याचदा पालकांमध्ये ते एकमत नसते, त्यामुळे खूप अडचणी येतात. तर तो माझा फायदा आहे की आमचं एकमत आहे, जे काय ठरते ते दोघांचं एकमत असते. त्यानंतर असं आहे की आम्ही शिक्षणाबरोबर जीवनमूल्य म्हणजे लाईफ व्हॅल्यूजला खूप महत्त्व देतो. बरेचसे लाईफ व्हॅल्यूज जे असतात की आता एम्पॅथी आहे, पेशन्स झालं, कंपॅशन झालं, हे सगळं रिस्पेक्टिंग अदर्स, ह्या सगळ्याला खूप महत्त्व देतो. तर वारंवार आम्ही त्यांच्याशी या विषयावरती बोलत असतो. दुसरं इमोशन जे असतात, जसे आपल्याला असतात त्यांना देखील इमोशन्स असतात, पण ते इमोशन्स आपण त्यांना कधी पण सांगतो की इमोशन चुकीचे आहेत, राग चुकीचा आहे, पण असं नाही, रागही चुकीचा नाही, पण तो आपण कसा व्यक्त करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. तर ह्याच्यावर देखील मी खूप त्यांच्याबरोबर बसून काम करते. हे मला कसं जमायला लागलं, कारण मी स्वतःवरती काम केलं, मी अंतर्गत काम केलं, ज्याच्यासाठी मी काउन्सिलिंग कोर्स केला, ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स केला, जिथे मला समजलं की पालक म्हणून मला अधिक कसं जागृत राहता येईल, पालक म्हणून मला अधिक कसं संवेदनशील बनता येईल, याविषयी मला समजायला लागलं. मग मी ते माझ्या मुलांमध्ये देखील कसं करता येईल त्याच्यावरती मी पाहायला लागले. आणखीन असं की त्यांना दोघांमध्ये आम्ही कधी तुलना नाही करत. बऱ्याचदा ह्याच्यावरून सुद्धा वाद असतात की तुलना म्हणजे एकतर दोन्ही मुलांमध्ये किंवा इतर मुलांची तुलना जेव्हा होते तर ते जसे आहेत तसे त्यांना एक्सेप्ट करतो. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाची वाढ वेगळ्या वेगळ्या प्रकारे होते, त्यामुळे ते जसे आहेत तसे आम्ही त्यांना एक्सेप्ट करतो. आता मुलांना वाढत असताना माझी जी मोठी मुलगी आहे तिला काही गोष्टी थोडे स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितले तर तिला समजतात. मुलगा लहान आहे त्यामुळे त्याला गोष्टी रूपात, त्याला उदाहरणार्थ सांगून, कथामध्ये सांगून त्याला त्याच्या प्रकारे समजते. तर प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावं लागते. तर हाच आमचा प्रयत्न असतो. ओके, थँक्यू रेचल. येस, तुम्ही आज आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. एवढ्या लांबून तुम्ही आला, तुमचे परत एकदा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. आता मी फादर स्टीफन यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आभार मानून या कार्यक्रमाची सांगता आपण करूया. प्रिय पालकांनो, बायबलमध्ये सांगितलेलं आहे, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत आणि निवडल्यामध्ये तुम्ही आहात. कारण आजचा एवढा बिझी आणि चांगला दिवस आपण निवडला. मी मोजतो आणि फादर एमलला पण कळवतो, तुम्ही 160 लोक ह्या कार्यक्रमासाठी आले.
आमची इच्छा होती की अख्खा हॉल भरला पाहिजे होता, परंतु तुम्ही आले आहात, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे आणि म्हणून तुम्ही हा 1.5-2 तासाचा हा वेळ तुमच्या कुटुंबासाठी आणि ह्या ठिकाणी दिलेला आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो की तुमची फॅमिली ही नाझरेथच्या कुटुंबासारखी पवित्र फॅमिली झाली पाहिजे. तुमचीसुद्धा जबाबदारी आहे की आपल्या मुलांवर संस्कार करण्याची. कठीण आहे, परंतु आपण जेव्हा आपल्या मुलांसमवेत असतो आणि मग आपल्याला त्याची काही फळं आहे ती चाखायला मिळतात. तर तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आलात, एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि ह्या कार्यक्रमासाठी चांगला रिस्पॉन्स दाखवला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रभूकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण विशेष करून आपले कुटुंब सेवा समिती आहे त्यांचेसुद्धा जोरात टाळ्या वाजून आभार मानूया. आणि आपल्याबरोबर असणारे आपले फादर रेमंड, त्यांना मीटिंगमुळे गोरेगाव सेमिनरीमध्ये जावं लागलेलं आहे. ते आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्या माझ्याकडून अपडेट घेत होते म्हणून मी मागे बसलेलो होतो. तर त्यांचं जरी ते तिकडे मीटिंगला गेले आहेत तरी त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे. मला किती आले आहेत, व्यवस्थित चालू झालं आहे का सगळं वगैरे, तर मी सांगितलं. तर त्यांचं ह्या ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान आहे. ते कायम आपल्यासाठी काही ना काही करत असतात. तर आपण सुद्धा जोरात टाळ्या वाजून त्याला तिकडे पोहोचल्या पाहिजे. तर पुन्हा एकदा तुमच्या वेळेबद्दल थँक्यू. गॉड ब्लेस.